नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 आणि 15 जानेवारी या दोन दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2026 मध्ये राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारीची 28वी परिषद कोणता देश आयोजित करणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत देश। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणा केली की भारत 2026 मध्ये राष्ट्रकुल देशांच्या स्पीकर म्हणजेच अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांची 28वी परिषद आयोजित करणार आहे। तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही जी घोषणा केलेली आहे ही घोषणा गेवरनसी येथील CSPOC स्थायी समितीच्या बैठकीत केलेली आहे। परिषद संसदीय प्रक्रियेत AI आणि सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करेल। भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि सर्वसमावेशक प्रशासन या परिषदेत दाखवले जाईल। भारत चौथ्यांदा CSPOCचे आयोजन करणार आहे। याआधी परिषद 1970-71, 1986 आणि 2010 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। तर 2026 मध्ये 28वी CSPOCची परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2024 मध्ये कोणते शहर अव्वल आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 लंडन हे शहर। जानेवारी 2025 मध्ये जपानच्या मोरी मेमोरियल फाउंडेशनने ग्लोबल पॉवर सिटीज इंडेक्स 2024 जारी केला आहे। हे जागतिक स्तरावर लोक, भांडवल आणि उद्योगांना आकर्षित करण्याच्या त्यांच्या एकूण क्षमतेनुसार जगातील आघाडीच्या शहरांचे मूल्यांकन आणि क्रमवारी लावते। यावर्षी म्हणजेच 2024 यामध्ये निर्देशांकाने आपले मूल्यांकन 30 शहरांवरून 48 शहरांपर्यंत वाढवले आहे। म्हणजेच 2024 मध्ये 48 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे। या निर्देशांकामध्ये लंडनने जागतिक पॉवर इंडेक्समध्ये प्रथम स्थान आणि सर्वोच्च स्कोअर राखून मजबूत एकूण कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे। म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे लंडन हे शहर, त्यानंतर न्यूयॉर्क दुसऱ्या क्रमांकावरती, टोकियो तिसऱ्या, पॅरिस चौथ्या आणि सिंगापूर 5व्या क्रमांकावरती आहे। तर बघा, पहिला क्रमांक लंडन, दुसरा न्यूयॉर्क, तिसरा आहे टोकियो, चौथा आहे पॅरिस आणि 5व्या क्रमांकावरती आहे सिंगापूर हा देश। तर दुबई सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या 10 मध्ये आलेले आहे आणि या निर्देशांकामध्ये भारतातील मुंबई हे एकमेव शहर असून हे 48व्या क्रमांकावर आहे आणि हे निर्देशांकाच्या शेवटचे आहे। म्हणजे शेवटच्या क्रमांकावरती मुंबई हे शहर आहे। नेक्स्ट आहे, ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन मासिकाने कोणत्या भालाफेकपटूला 2024चा सर्वोत्कृष्ट भालाफेक ॲथलीट म्हणून घोषित केले आहे? बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीरज चोप्रा। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला प्रतिष्ठित अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 2024चा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू म्हणून नामांकित केलेले आहे। तर नीरज चोप्रा याने 2024च्या पॅरिस समर ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलेले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने हिंदीचा पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका या देशाने। 10 जानेवारी 2025 रोजी हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीलंकेने देशातील हिंदीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। हा जो उपक्रम आहे हा कोलंबो श्रीलंकेत जागतिक हिंदी दिनानिमित्त सुरू करण्यात आला। स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर यांच्या सहकार्याने श्रीलंका मुक्त विद्यापीठाने हिंदीतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश जास्त नोकरदारांचा आणि कमी पगार असणारा देश ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत हा देश। जानेवारी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत हा जास्त नोकरदारांचा आणि कमी पगार असणारा देश आहे। तर भारत हा सर्वाधिक काम करणारी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे। या ठिकाणी 51% कर्मचारी आठवड्यातून 49 तासांपेक्षा जास्त काम करतात। हे प्रमाण 170 देशांमध्ये सर्वाधिक आहे। म्हणजे 170 देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो, ज्या देशामध्ये सर्वाधिक काम करणारी लोकसंख्या आहे। भारतीय कर्मचाऱ्यांची किमान मासिक उत्पन्न फक्त $220 आहे। भारतातील कामगार उत्पादकता फक्त $8 आहे, जी विकसनशील देशांमध्ये सर्वात कमी आहे। G20 देशांमध्ये भारतात सर्वाधिक नोकऱ्या आहेत पण पगार सर्वात कमी आहे। नेक्स्ट आहे, पहिला खो खो विश्वचषक कोठे सुरू झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली। खो खो विश्वचषक 2025 आवृत्ती पहिली आहे। ठिकाण आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली। कालावधी आहे 13 ते 19 जानेवारी 2025। या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे। सहभागी संघ आहेत बघा, पुरुष संघ 20 संघ सहभागी होणार आहेत आणि महिलांचे 19 संघ सहभागी होणार आहेत। भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतीक वायकर करणार आहे, तर महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे ही करणार आहे। तर हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्राचे आहेत। ब्रँड अँबॅसेडर आहे सलमान खान आणि टायगर श्रॉफ। तर याचा शुभंकर काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा।
नेक्स्ट आहे पंजाब किंग्सचा 17वा कर्णधार कोण बनला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रेयस अय्यर. आगामी इंडियन प्रीमियर लीग 2025च्या हंगामासाठी श्रेयस अय्यरची पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IPL 2025 मेगा लिलावात अय्यरला पंजाब किंग्सने नोव्हेंबर 2024 मध्ये 26.75 कोटींमध्ये विकत घेतले. श्रेयस अय्यर हा IPLच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. तर 2025च्या हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यामुळे तो IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे ऋषभ पंत. आणि श्रेयस अय्यर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. नेक्स्ट आहे टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार भारतातील सर्वात गर्दीचे शहर कोणते बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 कोलकाता. जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात आलेल्या टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार बेंगळुरूला मागे टाकत कोलकाता हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर बनले आहे. या अहवालानुसार कोलकातामध्ये चालकांना 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी 34 मिनिटे आणि 33 सेकंद लागतात. कोलकाताचा वेग 17.7 किलोमीटर पर ताशी होता तर बेंगळुरूचा वेग 17.6 किलोमीटर पर ताशी होता. या निर्देशांकानुसार कोलकाता पहिल्या, बेंगळुरू दुसऱ्या, पुणे तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या आणि चेन्नई पाचव्या आणि मुंबई 6व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर कोलंबियातील बॅरंकविला हे सर्वाधिक गर्दीचे शहर बनले आहे. त्याचा सर्वात कमी सरासरी वेग 16.58 किलोमीटर पर तास एवढा आहे. जागतिक स्तरावर कोलकाता दुसऱ्या स्थानावरती आहे, बेंगळुरू तिसऱ्या आणि पुणे चौथ्या आणि लंडन हे 5व्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे BCCIचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 देवजीत सैकिया. 9 जानेवारी 2025 रोजी आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया यांनी जय शहा यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे. सैकिया हे आतापर्यंत अंतरिम सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होते. जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन झाल्यानंतर 1 महिन्याहून अधिक काळ हे पद रिक्त होते. देवजीत सैकिया मूळचे आसामचे असून ते माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. याशिवाय प्रभतेज सिंग भाटिया हे खजिनदार झालेले आहेत तर त्यांनी आशिष शेलार यांची जागा घेतलेली आहे. नेक्स्ट आहे 15वा स्पॅनिश सुपर कप कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बार्सिलोना या देशाने जिंकलेला आहे. 15वा स्पॅनिश सुपर कप बार्सिलोनाने जिंकलेला आहे. बार्सिलोनाने सौदी अरेबियात स्पॅनिश सुपर कपच्या फायनलमध्ये रिअल माद्रिदचा 5-2 असा पराभव केला. लेव्हांडोस्कीने बार्सिलोनासाठी सर्व स्पर्धांमध्ये 27 सामन्यात 26 गोल केलेले आहेत. ही स्पर्धा 1982 मध्ये ला लिगा आणि कोपा डेल रे विजेते यांच्यातील 2 संघांमध्ये स्पर्धा म्हणून सुरू झालेली होती. तर 15वा स्पॅनिश सुपर कप बार्सिलोना या संघाने जिंकलेला आहे आणि उपविजेता राहिलेला आहे रिअल माद्रिद हा संघ. नेक्स्ट आहे थर्मन षण्मुगरत्नम हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत जे 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत. एका दशकातील सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच भारत भेट आहे म्हणजे 10 वर्षातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी नियोजित आहेत. आपल्या राज्य दौऱ्यादरम्यान ते नवी दिल्ली आणि ओडिशाला भेट देण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे रशियाने भारतातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पात 6वी अणुभट्टी पाठवली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुडनकुलम. जानेवारी 2025 मध्ये रशियन सरकारी मालकीची कंपनी रॉस्टॉमने तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील कुडनकुलम येथे उभारण्यात येत असलेल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे 6वे आणि अंतिम युनिट पाठवले आहे. 1988 मध्ये कुडनकुलम तमिळनाडू येथे 6000 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी भारत सरकार आणि सोव्हिएत युनियन यांच्यात एक करार झाला होता. हा अणुऊर्जा प्रकल्प देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. या पॉवर प्लांटमध्ये प्रत्येकी 1000 मेगावॅट क्षमतेचे 6 युनिट्स असणार आहेत. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प 3 टप्प्यात बांधला जात आहे. प्रत्येकी 1000 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असतील. नेक्स्ट आहे अलीकडेच इंडिया क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पियुष गोयल. 11 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे इंडिया क्लायमेट फोरम 2025 मध्ये इंडिया क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म अधिकृतपणे लॉन्च केले आहे. सौर, पवन आणि हायड्रोजन यासारख्या क्षेत्रांमध्ये भारताची क्लीनटेक मूल्य साखळी मजबूत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने भूविज्ञान आणि अन्वेषण क्षेत्रात करार केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 मंगोलिया. भारत आणि मंगोलिया भूगर्भशास्त्र आणि अन्वेषण क्षेत्रात करार करणार आहेत. मंगोलिया तांबे आणि कोकिंग कोळसा समृद्ध आहे आणि भारत तांब्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे.
जानेवारी 2025 मध्ये भारताच्या मंत्रिमंडळाने दोन्ही देशांमधील सामंजस्य करारास मान्यता दिलेली आहे. भारतीय आणि मंगोलियन अधिकारी भारतीय कंपन्यांना तांबे आणि कोकिंग कोळसा स्रोत करण्यासाठी पुरवठा मार्गांवर काम करत आहेत. नेक्स्ट आहे भारतातील पहिली बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली कोठे सुरू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किलुकरी, दिल्ली. भारतातील पहिली बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली मार्च 2025 मध्ये दक्षिण दिल्लीतील किलुकरी येथे सुरू होणार आहे. ही भारतातील पहिली व्यावसायिक उपयुक्तता स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम असेल. हे 20 मेगावॅट पर 400 मेगावॅट हॉवर बॅटरीचे क्लस्टर आहे. दक्षिण दिल्लीच्या किलुकरी गावात BSES राजधानीच्या पॉवर उपकेंद्राचा एक भाग असणार आहे. BSES राजधानी ही दिल्लीतील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. हा रिलायन्स समूह आणि दिल्ली सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. जानेवारी 2025 मध्ये या प्रकल्पाला दिल्ली वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 120 कोटी रुपये खर्च येणार आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून 1000 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा. तेलंगणा सरकारने राज्याच्या इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत महिला स्वयंसहायता गटांद्वारे राज्यात अतिरिक्त 1000 मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तेलंगणा सरकारची इंदिरा महिला शक्ती योजना मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश महिला बचत गटांमार्फत सहाय्य आणि कौशल्य प्रशिक्षण देऊन राज्यातील महिलांचे उत्थान आणि सक्षमीकरण करणे हा आहे. नेक्स्ट आहे हाऊ इंडिया स्केल्ड मीट G20 द इनसाइड स्टोरी ऑफ द G20 प्रेसिडेन्सी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिताभ कांत. तर या पुस्तकाचे लेखक बघा अमिताभ कांत आहेत. अमिताभ कांत हे भारताचे G20 शर्पा आहेत. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाचे CEO म्हणूनही काम केलेले आहे. भारताने इतिहासात प्रथमच 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 लीडर्स समिटचे आयोजन केलेले होते. तर या समिटमध्ये अमिताभ कांत हे भारताचे शेर्पा म्हणून होते. नेक्स्ट आहे विमा सखी योजना सुरू करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे राज्य ठरलेले आहे. जानेवारी 2025 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वांना विमा देण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली. ही फ्लॅगशिप योजना सुरू करणारे गोवा हे हरियाणानंतर दुसरे राज्य ठरले आहे. विमा सखी योजना हा भारतीय विमा महामंडळाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. हे 18 ते 70 वर्ष वयोगटातील 10वी उत्तीर्ण महिलांना सक्षम करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी पहिल्या 3 वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड मिळेल. ते LIC एजंट म्हणून काम करू शकतात आणि पदवीधर विमा सखी LIC मध्ये विकास अधिकारीही होऊ शकतात. नेक्स्ट आहे वाईड बँड स्पेक्ट्रम सेन्सर ASIC चिप विकसित करण्यासाठी C.DOT ने कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा 1 आणि 2 म्हणजेच IIT जम्मू आणि IIT मंडी सोबत. जानेवारी 2025 मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स दूरसंचार विभाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जम्मूच्या सहकार्याने भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी सोबत एक करार केलेला आहे. स्पेक्ट्रम वापराला चालना देण्यासाठी वाईड बँड स्पेक्ट्रम सेन्सर चिप विकसित करणार आहेत. पुढील पिढीतील अत्याधुनिक दूरसंचार स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच गान नगाई 2025 महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मणिपूर. 12 जानेवारी 2025 रोजी गान नगाई 2025 उत्सव मणिपूर राज्यात सुरू झाला आहे. हा महोत्सव 5 दिवस चालणार आहे. मणिपूरमधील झेलेंगरांग समुदाय हा महोत्सव साजरा करतो. हा सण समाजातील कापणीनंतरचा सर्वात मोठा उत्सव आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मने इम्पॉवर बीज सपना की उडान उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नीती आयोग. 8 जानेवारी 2025 रोजी नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मने इम्पॉवर बीज सपना की उडान हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजकांना संघटित किरकोळ क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि संसाधनांसह सुसज्ज करून सक्षम करणे हा आहे. महिला किरकोळ व्यवसाय मालकांना सक्षम करण्यासाठी अवॉर्ड टू रिवॉर्ड्स या कार्यक्रमांतर्गत भारतातील सर्वात मोठी सुविधा रिटेल साखळी न्यू शॉपच्या सहकार्याने लॉन्च करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 18 ते 35 वर्ष वयोगटातील 50 सहभागींची विशिष्ट निकषांवर आधारित ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. हा कार्यक्रम दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील महिलांसाठी सुरू केला जात आहे. WP अंतर्गत अवॉर्ड टू रिवॉर्ड उपक्रम भागधारकांना 2023 पासून प्रभावी कार्यक्रम विकसित करण्यासाठी प्लग अँड प्ले फ्रेमवर्क प्रदान करतो. नेक्स्ट आहे प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 किती जणांना प्रदान करण्यात आले आहेत? तर एकूण 27 जणांना, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 एकूण 27 व्यक्तींना प्रदान करण्यात आले। हा सन्मान भारतीय वंशाच्या व्यक्तींना दिला जातो। प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 भुवनेश्वर येथे 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केले होते। तर प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो। नेक्स्ट आहे, अलीकडेच यूपी सरकारने कोणाच्या सहकार्याने यूपी ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुगल क्लाउड। जानेवारी 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने गुगल क्लाउडच्या सहकार्याने यूपी ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर सुरू करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे। हे AI शक्तीवर चालणारे कृषी नेटवर्क आहे। मुख्य सचिव मनोज कुमार सिंग आणि गुगल क्लाउडचे उपाध्यक्ष अनिल भन्साळे यांनी राज्यातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने करारावर स्वाक्षरी केली आहे। शेतकऱ्यांना सूक्ष्म हवामान आणि बाजारभावाविषयी अचूक माहिती देणे याचा मुख्य उद्देश आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच अधिकृत आकडेवारीसाठी मोठ्या डेटाच्या संयुक्त राष्ट्र समितीमध्ये कोणता देश सामील झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत हा देश। जानेवारी 2025 मध्ये अधिकृत सांख्यिकीसाठी बिग डेटा आणि डेटा सायन्सवरील संयुक्त राष्ट्र तज्ज्ञांच्या समितीमध्ये भारत देश सामील झाला आहे। UNCBD याची स्थापना शाश्वत विकास उद्दिष्टांवर देखरेख आणि अहवाल देण्याच्या संभाव्यतेसह बिग डेटाचे फायदे आणि आव्हाने तपासण्यासाठी करण्यात आली होती। IoT, उपग्रह प्रतिमा आणि खाजगी क्षेत्रातील डेटा प्रवाह यासारख्या अपारंपरिक डेटा स्रोतांना एकत्रित करून आपल्या सांख्यिकीय प्रक्रियांचे आधुनिकीकरण करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे आणि यासाठीच भारत यामध्ये समाविष्ट झालेला आहे। नेक्स्ट आहे, जगातील पहिली कार्डियक टेलिसर्जरी करण्यासाठी कोणत्या देशाची रोबोटिक प्रणाली वापरली गेली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारताची। जानेवारी 2025 मध्ये जगातील पहिली कार्डियक टेलिसर्जरी करण्यासाठी भारत निर्मित रोबोटिक प्रणाली वापरण्यात आली। भारतातील पहिले स्वदेशी सर्जिकल रोबोटिक तंत्रज्ञान वापरून जगातील पहिल्या 2 रोबोटिक कार्डियक टेलिसर्जरी करण्यात आल्या आहेत। याचे नेतृत्व SS इनोव्हेशन इंटरनॅशनल इंकचे संस्थापक अध्यक्ष आणि CEO डॉक्टर सुधीर श्रीवास्तव यांनी केले। ही शस्त्रक्रिया गुरुग्राममधील SSI मुख्यालयातून करण्यात आली आणि जयपूरमधील मणिपाल हॉस्पिटल्सच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर ललित मलिक आणि त्यांच्या तज्ज्ञांच्या टीमने जयपूरमधील दुर्गम भागात हे पूर्ण केलेले आहे। तर जगातील पहिली कार्डियक टेलिसर्जरी करण्यासाठी भारत निर्मित रोबोटिक प्रणाली वापरण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।